आज आहे रविवार आणि तरी मी शेतात निघालो. संडे फंडे हे नोकरीवाल्यांसाठी असतात. एकदा शेतातलं काम झालं की फिरायला मोकळा. आज घ्यायचा होता आपल्याला खत पेरून, म्हणून खतानं वकर घेऊन आलो शेतामध्ये. सोबत पुतणी होता, त्याची शाळेला रविवारची सुट्टी होती. मोग वकराला बांधून रेडी केलं. आज या कापसाला पेरायचं आहे खत. पाण्या पावसाच्या अगोदर पेरलं म्हणजे ताण नाही. पाणी पाऊस येईल म्हणून लवकर घेतला वकर लावून. आपण होतो वकरावर आणि भाव होता खत पेरायला. आणि बैलाच्या कानाला बांधावंच लागते, नाही तर तो पुढे कमी आणि मागेच जास्त बघतो. वकर आणणं काही सोपं काम नाही. पटपट घेतला वकर आणून. जसा वकर चल लागला तसाच खतही पडू लागला. भावाला म्हणलं चांगला सोड रे बाबा खत. याचं इकडे खत घेणं चालू होतं आणि बैलांच्या इकडे रंडण चालू होतं. रडू नका म्हणलं तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो. हे गाणं तर तुम्हाला माहिती आहे, कारण काय महाराष्ट्रामध्ये फेमस झालं. कसं वाटलं मग गाणं? मी पाणी पिलं आणि भावालाही पाणी आणलं. वरून ऊन असं तपलं होते की पाहायचंच काम नाही, नुसताच घामच घाम. इकडे आखाड्या आल्याच्या नंतर तर मस्त आपल्या पुतणीचा इकडे झोका चालू होता. व्हिडिओ काढायला दिसलं की लगेच लाजली. इकडे भावाच्या इकडे रेशीम शेती चालू आहे, ते तर तुम्हाला माहितच आहे. आणि रेशीम शेती शेवटच्या स्टेजला चालू आहे. यंत्रिकता आतरून घेतलेल्या आहेत आणि आळ्याने धागा सोडायला पण चालू केला आहे. हे आळ्या बघा असा विंतात कोसला. तिसऱ्या याला दिला झोका. लहानपणी मजा असती, कामाचं नो टेन्शन. तिला म्हणलं तू खेळ झोका, मी बैलाला घेतो पाणी पाजून. बैलाला घेतलं पाणी पाजून आणि सोडले मग चरायला. बैल इकडे चरतच होते आणि आपल्या आंब्याला आंबे अजून पण आहेत, ते तर तुम्ही पाहूच शकतात. बैल चारल्याच्या नंतर तर टाकी हौद आणि कॅनी घेतल्या भरून, कारण उद्या आपल्याला फवारायचं आहे. आणि पाणी पावसाचं लाईट कधी जाईल तेही सांगता येत नाही. बाजावर ठेवलेला रुमाल आणि इयरफोन घेतले. राहिले शेतात पाण्याने जायचे भिजून. नंतर आलो गाडी लावायला. गाडी बैल लावली, पसारा टाकला आणि निघालो मग गावाकडे. आम्ही सतत गावाकडे बस. मग याच्यासाठी एवढंच. व्हिडिओला लाईक आणि फॉलो करून घ्या. तोपर्यंत रामकृष्ण हरी.